नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच ताईंची कमेंट होती की ताई तुमची मशीन कशी आहे, फुल सेटल आहे का सेटल आहे. ताई आम्हाला नवीन आहेत, आम्हाला मशीन घ्यायची आहे तर कोणती घ्यायची, छोटी घेऊ का मोठी घ्यावा हे सुद्धा समजत नाहीये. तर ताई थोडंसं सांगा. तर म्हटलं चला, आता बरेचसे दिवस झाले सारखं कमेंट येत होत्या, तर म्हटलं आज तरी तो व्हिडिओ बनवून घ्यावा आणि तुम्हाला पोस्ट करावा. तर चला, माझ्या मशीनविषयी मी थोडक्यात सांगते. आणि मशीन तुम्हाला तुम्ही जर आत्ताच जर सुरुवात केलेली असेल तर मशीन कोणती घ्यावी ही सुद्धा तुम्हाला सांगते. त्यानंतर थोडंसं पिकोफॉलच्या मशीनविषयी सुद्धा तुम्हाला मी सांगते. तर चला, आजचा आपण हे व्हिडिओ सुरुवात करूया. आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबत शेअर पण करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती बरंच काही शिकायला व पाहायला मिळत असतं. तर चला, तर ही मशीन आहे माझी अनमोलची. तर ही अनमोलची मशीन आहे. आता एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्हाला काही मशीन भेटलेली का. तर नाही, मला मी माझ्या स्वतःच्या पैशाने स्वतःचं काम करून स्वतःच्या पैशाने मी ही मशीन घेतलेली आहे. मला काही भेटलेली वगैरे नाहीये. आणि ही मशीन आहे अनमोलची. तर आवाज येतोय का व्यवस्थित? थोडं जवळून घे ना व्हिडिओ, दिसते का? तर बघा, ही अनमोलची मशीन आहे, फुल सेटल आहे. फुल सेटल म्हटल्याच्या नंतर कसं ओळखायचं, तर हे हेड सुद्धा मोठं असतं, त्यामध्ये थोडासा वेगवेगळे बदल असतात. आणि हाफ सेटल असल्यावर ते छोटं हेड, हे जे हेड असतं मशीनचं ते छोटं असतं आणि त्याच्यामध्ये पण काही बदल असतात. आणि फुल सेटल म्हटल्यावर हे पाटा पूर्ण आपल्याला फुल येतो. आणि हाफ सेटल म्हटल्यावर हे पाटा इथपर्यंत येतो. आता हे पाटा फुल आहे, मी इथं खाली स्टँड लावलेला आहे, ठीक आहे. तर हे ज्यावेळेस हाफ सेटल असतं त्यावेळेस फक्त इतकाच पाटा येतो इथपर्यंत, आणि फुल असेल तर इथपर्यंत पाटा येतो, जे आपल्याला यूज करता येतो. तर ब्लाऊज शिवायचं म्हटल्याच्या नंतर हे सगळा एवढा पाटा आपल्याला लागतोच, कारण आपण ब्लाऊजचं सामान वगैरे इतर ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न वगैरे ठेवू शकतो, ठीक आहे. तर बघा, आता इथं ही माझी अनमोलची मशीन आहे. ही मी अहिल्यानगरमधून घेतलेली आहे, सरदारजी मशीनवाले यांच्याकडून. कारण तिथून मी जी मशीन घेतलेली आहे, आता ह्या मशीनला जवळजवळ 8 ते 9 वर्ष होत आलेली आहेत. खूप छान पद्धतीने चलते, खूप मस्त चलते आणि खूपच छान चलते. ह्याच्या अगोदर माझ्याकडं एक हाफ सेटलची मशीन होती शीतल कंपनीची, आणि ती थोडे दिवस चालली, ती खराब झाली, मग मी ती विकून टाकली. त्यानंतर दुसरी एक होती विल्सन कंपनीची, ती फुल सेटलची होती. तर ती सुद्धा मी 4-5 वर्ष वापरली, पण ती पण नंतर थोडीशी खराब व्हायला लागली, म्हणून मग मी ती विकून मग ही मशीन घेतली. तर मग ही मशीन घेतल्यापासून माझ्याकडे काहीच प्रॉब्लेम्स नाही आहेत मशीनचे, कारण मशीन सर्व्हिसिंग करायला तर नगरमध्ये जवळच आहे. पण तरी सुद्धा ह्याचे इतके पार्ट मला माहिती आहेत ना की मी इझिली ती सर्व्हिसिंग करू शकते. आणि मी घरच्या घरीच त्याचं सर्व्हिसिंग करते, अजिबात बाहेर वगैरे नेत नाही किंवा इतर पैसे त्यामध्ये सर्व्हिसिंगमध्ये ॲड करत नाही. जर एखादा पार्ट गेलेला असेल ते पार्ट आणायचा किंवा बसवायचा, किंवा नाहीच समजलं तरच मग मी ते मशीन घेत असते सर्व्हिसिंगला. तर ह्याला मोटर सुद्धा, मी मोटरच्या बाबतीत सुद्धा मागे एक व्हिडिओ टाकलेला होता, तुम्ही पाहिलं नसेल तर तो नक्की बघा. तर मोटर सुद्धा अनमोलचीच आहे आणि ही मशीन सुद्धा अनमोलचीच आहे. तर ह्याच्यामध्ये मी याची सुई सुद्धा अनमोलची वापरते, याला ऑइल सुद्धा अनमोलचंच वापरते. म्हणजे ज्या कंपनीची आपण मशीन घेतलेली आहे शिलाई मशीन, त्याच कंपनीचे सगळे पार्ट वापरायचे. म्हणजे जे काही सामान असतं तर ते सगळं सामान आपण त्याच कंपनीचं वापरायचं, जेणेकरून मशीन छान पद्धतीने चलते आणि खूप दिवस आपल्याला त्याची सर्व्हिसिंग करायची गरज पडत नाही, किंवा कोणताही पार्ट त्याचा जात नाही. ज्यावेळेस आपण लोकल मार्केटमधून जे सामान आणतो आणि वापरतो तर दुसऱ्या मशीनला सामान दुसऱ्या कंपनीचं असतं आणि मशीन दुसऱ्या कंपनीची असते. तर त्यावेळी मग काय होतं, थोडेसे प्रॉब्लेम्स मशीनमध्ये यायला लागतात. त्याच्यामुळे काय करायचं, ज्या कंपनीची तुम्ही मशीन घेतलेली आहे त्याच कंपनीचं जर तुम्हाला सामान यूज करायला मिळालं तर खूपच छान. तर अशा पद्धतीचं ही माझी मशीन आहे आणि ती पण फुल सेटलची मोठी मशीन आहे. आता ह्याच्यामध्ये अनमोलमध्ये ना ती व्हाईट कलरची जी 28,000ची मशीन असते तर ती सुद्धा अवेलेबल आहे त्या दुकानामध्ये. तर ती पण मी लवकरच घेईन, पण आता तरी मी नाही घेणार, कारण नाही सांगू शकत, पुढे सांगेल. कारण घेऊ तर शकते मी, कारण मी भाड्याच्या घरामध्ये राहते, त्याच्यामुळं मग जागा नाही आहे ठेवायला. त्याच्यामुळं मला ही मशीन खूप होते, म्हणून मी हीच मशीन वापरते. आता ह्या मशीनवरती मी दिवसभराचे 10 सुद्धा ब्लाऊज शिवू शकते. 10-11 ज्यावेळेस सीझन असतं, अर्जंट असतं, दिवाळी असो किंवा इतर सणवार असो, तर त्यावेळी आम्ही इथं 10-10, 15-15 ब्लाऊज मी ह्या मशीनवरती आरामशीर शिवते. अगदी काहीही प्रॉब्लेम येत नाही.
आणि मोटर सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण कार्बन कांड्याचं जर मोटर असले तर मग कार्बन कांडे आपल्याला सारख्या बदलावे लागतात. तर मोठी मशीन मोटर घ्यायची, छोटी मोटर घ्यायची नाही, कारण त्याच्यामध्ये मग कार्बन कांडे आपल्याला बदलावे लागतात. आणि ती आता मशीन जर छोटी घेतली तर मोटर तुम्ही छोटी घ्या, मशीन शिलाई मशीन मोठी घेतली तर मोटर सुद्धा तुम्ही मोठी घ्या. ह्याच्यामध्ये सुद्धा थोडे वेगवेगळे पार्ट असतात. ठीक आहे, तर ही आहे थोडक्यात तुम्हाला ह्याची माहिती. आणि ही पायावर पण चलते आणि मोटरवर पण चलते. तर आता ही पायावरती मी काही जास्त चालवत नाही, कारण मोटरवरची सवय लागलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस कधी अर्जंट ब्लाऊज असेल, लाईट गेलेलं असेल, त्यावेळेस मग मी पायावरती शिवते, नाहीतर मग मी इतर वेळी मोटरवरच शिवत असते. तर चला, ही माझी होती मशीनची माहिती. आणि मशीनची हे दोरा वगैरे कसा व्हायचा काय, हे सगळे छोटे छोटे पार्ट्स जे काही असतील तर ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि मेन गोष्ट म्हणजे सांगायची बंद करते. तर बऱ्याच ताई मला विचारत होत्या की ताई, आम्ही जर सुरुवातच केलेली आहे तर मग मशीन कोणती घ्यावी. तर बघा, तुमच्या मनामध्ये जर शिकायची इच्छा असेल, तुम्हाला जर ती आवड असेल आणि त्याच आवडीमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तुम्ही फुल सेटेलची मशीन घ्या. कारण एकदा ती इन्व्हेस्टमेंट केली तर ती पूर्ण म्हणजे आपल्याला खूप दिवसाची टेन्शन राहत नाही, लाईफ टाईम ही यूज होते मशीन. आणि जर तुम्हाला तितक्यापुरतं शिवायचं असेल किंवा तुम्ही फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवणार असेल, तुम्हाला बिझनेस नाही, करिअर नाही करायचे, त्यामध्ये फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवायचे असतील किंवा घरच्याचे स्वतःचे, तर तुम्ही छोटं मशीन घेतलं तरी चालतं. म्हणजे कोणतं, तर हाफ सेटलचं, म्हणजे जे कमी पाट्याचं म्हणजे सिंगल पाट्याचं असतं त्याला. आता हे हा फुल सेटलचं ह्याला डबल पाट्याची मशीन म्हणतात आणि हाफ सेटलच्या ह्याला सिंगल पाट्याची मशीन म्हणतात. ठीक आहे, तर असंही असतं. तर त्यामुळं जर तुम्हाला घरचे ब्लाऊज शिवायचे असतील, तुम्हाला इतरांचे नाही शिवायचे, तुम्हाला बाहेरचं काम नाही करायचं, बिझनेस हे नाही करायचा, तर मग तुम्ही एक छोटी मशीन घ्या, म्हणजे हाफ सेटेलची. त्याच्यावर तुम्ही आरामशीर तुमचे घरचे ब्लाऊज वगैरे शिवू शकता. आणि त्यावरती तुम्ही मोटर सुद्धा छोटीच घ्या. आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, करिअर करायचं असेल, याच्यामध्ये तुम्हाला काही 4 पैसे कमवायचे असतील आणि तुमची आवड असेल, तुमच्यामध्ये शिकण्याची खरंच धमक असेल, तर तुम्ही ही नक्की मोठी मशीन घ्या. कारण ही पुढे चालून तुम्हाला जसं जसं तुमचा बिझनेस वाढतं, तुमच्याकडे कस्टमर यायला लागतं भरपूर, तुमचे ब्लाऊजचा तुम्हाला स्पीड वाढवावा लागतो, त्यावेळेस ही मशीन खूप उपयोगाची आहे. कारण ह्याच्यावरती स्पीड पण खूप छान पद्धतीने चालतो, डबल गिअर आहे. परत अजून तुम्हाला ह्याच्यावरती कितीतरी ब्लाऊज शिवले तुम्ही तर 18 तास ही आरामशीर मशीन चालते. आपण काही दिवसभराचे 18 तास ब्लाऊज काही शिवत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही कमीत कमी ह्याच्यावरती 10 तास जरी दिवसभराचं काम केलं तरी सुद्धा ह्या मशीनला काहीही होत नाही. 18 तास तर खूप आहेत, पण 10 तास जरी केलं तरी काही होत नाही. तर त्यामुळे तुम्ही ही अशा पद्धतीची मशीन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला काम करायचं असेल तर. आणि पिको फॉलची मशीन विषयी म्हणायला गेला तर चला तुम्हाला मी ती पण दाखवते. तर बघा, ही आहे माझी पिकोफॉलची मशीन. तर ही पिकोफॉलची मशीन सुद्धा अनमोलची आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही, नाव वगैरे लिहिलेलं आहे, अनमोलचीच आहे. तर हेच मी फक्त हेच खालचा पाटा माझ्याकडे ऑलरेडी होता पहिला, त्यामुळे मी फक्त हे वरचं घेतलेलं आहे. तर हे वरचं सुद्धा मी त्यावेळेस 7,000ला घेतलेलं होतं, तर याला सुद्धा 5 ते 6 वर्ष होत आलेली आहेत जवळपास. तर हे सुद्धा खूप दिवसाचं आहे माझ्याकडं. तर ह्याची सुद्धा मला इतकी सवय झालेली आहे की प्रत्येक पार्ट मला माहिती असतो. जर थोडंफार काही चुकलं किंवा खराब झालं तर मी थोडं दुरुस्ती करायचा प्रयत्न करते, आणि जर नाही झालं तर मग मी सर्व्हिसिंगला घेऊन जाते. कारण ज्यावेळेस ही पिको फॉलचं मशीन असतं ते थोडंसं वेगळं असतं, थोडेसे त्याचे पार्ट जे काही त्याचे हे छोटे छोटे फंक्शन असतात ते थोडेसे वेगळे असतात. पण सेटिंगमध्ये मग मला एकदा त्या काकांनी घेतल्याबरोबर एकदा सांगितलं होतं, त्यावेळेसपासून माझी अजिबात सेटिंग बिघडली नाही की किंवा कोणत्याही पिको खराब वगैरे आलेला नाही. खूप छान पद्धतीने ही मशीन चालते. मी ह्याच्यावरती जे काजे असतात आपले बटन लावायचे, जे आपले असं वयस्कर बायका आजीबाई त्या ब्लाऊज घालतात, प्लेन ब्लाऊज, त्याला ज्याला कुणाला बटनाची सवय असते बटन ब्लाऊजची, तर त्याचे काजे मी ह्याच्यावरती करत असते. किंवा जर नाहीच वेळ मिळाला तर मी बाहेरून करून आणत असते, पण शक्यतो ह्याच्यावरती इझिली होतात. मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि मोठा व्हिडिओ सुद्धा आहे, पण त्याला बरेचसे दिवस झालेले आहेत टाकलेला. तर त्याच्यावरती मी काजे करते, पिको फॉल करते आणि अशा पद्धतीने मी करत असते. आणि जर वेळ आली तर मी ह्याच्यावरती ओव्हरलॉक सुद्धा करून देते. तर चला, ही आहे माझी भरपूर छान असं काम होतं हिने.
आणि ह्याच्यावरती पिकोफॉल करायला गेला तर तुम्ही कितीही साड्या याच्यावरती पिकोफॉल करू शकता, काहीही होत नाही. पण ह्याला मी मोटर नाही बसवलेली, मी पायावरती करते, कारण मी 2-3 दिवसातून एकदा बसत असते पिकोफॉल करण्यासाठी. आणि ती मशीन मग एकदा बसलं तर 20, 25, 40 अशा जी काहीच तेवढं माझ्याकडे साड्या साचलेल्या असतात तेवढ्या मी साड्या पिकोफॉल एकदाच करून घेत असते. 2-3 दिवसातून एकदा बसते, त्यामुळे मग मी काही मोटर वगैरे लावलेली नाही, पायावरतीच मी करत असते. ठीक आहे. तर ही आहे माझी अशी पिकोफॉलची मशीन. तर तुम्ही पाहिलंच ही पिकोफॉलची मशीन आहे आणि ही माझी शिलाई मशीन आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, व्हिडिओला इतर मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण मी तर शिलाई विषय आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सांगत असते. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.